जय जय रघुवीर समर्थ. आपण कुटुंबामध्ये अनेक सदस्य असतो आणि त्या प्रत्येक सदस्याचं मन राखणं किंवा त्याला एखादा स्वतंत्र कोपरा देणं किंवा सगळ्यांनी मिळून एखादा उपक्रम करणं अशा अनेक गोष्टी ह्या अत्यंत आवश्यक आहे. मग एकत्र करण्याच्या गोष्टी एखादा आपण सिनेमा बघायला जाऊ शकतो. मग त्या सिनेमामध्ये आपण काय बघितलं, काय तुम्हाला आवडलं त्याच्यावर चर्चा करू शकतो. मग एखादी रंगसंगती किंवा संवाद कसे होते, गाण्याची चाल कशी वाटली किंवा ही गोष्ट तुम्हाला काय त्यातनं शिकवतं, असे अनेक प्रश्न आपण एकमेकांना विचारून त्या मुलांना आपण त्याच्यातनं काहीतरी शिकवू शकतो. त्यानंतर मुलांचं हल्लीचं आवडतं गोष्ट म्हणजे मॉल आहे, हॉटेलिंग आहे. मग कधीतरी सरप्राईज, मुलांना हल्ली सरप्राईज खूप आवडतं. मग कधी मॉलमध्ये घेऊन जावं किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना ऑर्डर करायला सांगाव्या आणि त्यामुळेच त्यांना नकळत बाहेर गेल्यानंतर आपण कसं वागायचं, कसं बोलायचं हे सहजपणे त्यांच्यावर संस्कार होत असतात. मग कधीतरी त्यांच्या मित्रांना आपण घरी बोलवावं, त्यांच्याशी आपण गप्पा माराव्या. तुम्ही कोणत्या विषयावरती बोलता, कोणते कोणते खेळ खेळता, मग असे खेळ तुम्ही खेळू शकता का. मग काही त्याच्यातले बौद्धिक खेळ असतील किंवा एखाद्या संगीतकाराबद्दल तुम्हाला काय माहिती, अशी चर्चात्मक आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. जसं मुलांच्यासाठी आपण त्यांचे मित्र बोलवतो तसंच आपल्या सासू सासऱ्यांचे वाढदिवस आहेत आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना जर आपण सरप्राईज म्हणून घरी बोलवलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अत्यंत अवर्णनीय असा होईल आणि आपण त्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी जागा नक्कीच करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी जर आपल्याला आनंदी बघायचं असेल तर काही ना काहीतरी आपल्याला वेगवेगळे उपक्रम करावे लागतात. किंवा अगदी रात्री सहज असा फेरफटका आपण मारू शकतो की त्या निमित्ताने की चांदण्यामध्ये चालणं. हल्ली निसर्गाशी आपण जवळीक साधतच नाही, कारण आपलं इतकं आयुष्य हे घड्याळ्यावरती आहे की आपण इकडचा वेळ जरा इकडे करू शकत नाही. मग अशी एखादी दर रविवारी बाबा आम्ही रात्री सहज फेरफटका मारायला जाऊ, कारण हल्ली मुलांना चालायची सुद्धा सवय नाही. मग तो फेरफटका चालण्यासाठी किंवा इतर गोष्टी दाखवण्यासाठी, एखादं नक्षत्र दाखवण्यासाठी हा तारा कुठला आहे हे सगळं आपण त्याच्यातनं नक्कीच साध्य करू शकतो.